हरिओम तत्सत. परमपूज्य रामानंद महाराजांच्या 90वा वाढदिवस असताना हे स्तोत्र त्यांनी मला स्फुरवलं होतं, ते मी आत्ता सादर करते. आनंदस्वरूपम अक्षरब्रह्म अनाद्यनंतं आरोग्यप्रदं अतुलौदार्यरूपं अनंतानंदं नमामि सद्गुरुं श्रीरामानंदं. भक्तवत्सलं भवभयहरणं भक्तराजं भक्तिदं त्वत्पादौ शिरसा नमामि सद्गुरुं श्रीरामानन्दं. कर्तव्यपरायणं कृपासिन्धुं कलिमलदहनं कीर्तिदं करुणानिधिं तं नमामि सद्गुरुं श्रीरामानन्दं. महागुरुं महत्तेजसं महन्मङ्गलं मोक्षदं महात्मानं तं नमामि सद्गुरुं श्रीरामानन्दं. प्रमोदं प्रचीतिदं प्राणदं प्रसन्नात्मानं प्रकीर्तिदं प्रपन्नार्तिहरं नमामि सद्गुरुं श्रीरामानन्दं. सकलैश्वर्यदायकं स्वस्तिदं सिद्धिसाधनं सत्यधर्मपराक्रमं नमामि सद्गुरुं श्रीरामानन्दं. शरणागतवत्सलं शान्तिदं शक्तिदं शिवं त्वत्पादौ शिरसा नमामि सद्गुरुं श्रीरामानन्दं. वेदस्वरूपं विश्वनाथं व्यापकं विद्याविनयदं विजयदं विकारनाशकं नमामि सद्गुरुं श्रीरामानन्दं. राजराजेश्वरं राष्ट्रमार्गदर्शकं राष्ट्ररक्षकं रिपुमर्दनं रामचन्द्रं तन्नमामि सद्गुरुं श्रीरामानन्दं. नैके सन्ति मम अपराधाः क्षमां प्रार्थये नमस्करोमि. नवकुसुमदलरूपश्लोकं एतानि तव पदकमले अर्पया. सद्गुरुनाथ अनंतानंद साईनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय. सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय. सद्गुरुनाथ अच्युतानंद महाराज की जय. हरिओम तत्सत. नर्मदे हर हर. हरिओम तत्सत. काही ना काही कार्यक्रमामध्ये विचारविनिमय चालू असतात ना, त्याच्यामुळे स्टेजवरती यायला थोडा उशीर झाला. अनाऊन्समेंट झाल्यानंतर मी माफी चाहतो सगळ्यांची, पण तेही काम थोडंसं इम्पॉर्टंट होतं. जसं काल स्वामीजी आपण आलात, आपण समर्थ मठ संस्थांचे आलेले आहेत. सुखाची आठवण नावाचं एक आम्ही पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. सुखाची आठवण म्हणजे इट्स अ ट्रेजर. आणि ते ट्रेजर म्हणजे जसं आपण लग्नाचे किंवा ह्याचे फोटो बघतो आणि केव्हाही आपल्याला इच्छा होते की यार ते आपण पाहावं, आणि मग आपल्या त्या आठवणी उजळल्या जातात. तसंच आम्ही एक पुस्तिका गेल्या वर्षभरात जे कार्यक्रम झाले, जिथे जिथे झाले, त्याच्याबद्दल आम्ही एक स्मरणिका काढली आहे. ते अल्बम काही प्रकारचा आहे, तो प्रकार आहे. तर आपल्याला मी वाचून दाखवतो. दासबोधातलं एक वाक्य घेतलेलं आहे. जयंत्या परवे महोत्सव असंभाव्य चालवी वैभव जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती. रामदास स्वामींचं काय म्हणणं आहे, जे काही काम कराल ना त्याच्यामध्ये रामानंद महाराज मला म्हणायचे नेहमी
बाबासाहेब एक नंबर काम झालं पाहिजे, काही पण करा, माझंही हेच आहे, एक नंबर झालं पाहिजे, नाही तर नका करू. तुम्हाला कोणी जबरदस्ती करत नाही आहे, टाकू नका, जे काही करायचं ते एक नंबर करा. हे जे समर्थांनी सांगितलं आहे ना, ते सगळ्यांनी आपल्याला कोणतेही जयंत्या, पर्वे, महोत्सव, भजन, कीर्तन जे आपण करतो ते यादी केलं पाहिजे. प्रातस्मरणीय एकमेवा द्वितीय परमपूज्य सद्गुरू रामानंद महाराज यांचा जन्मशताब्दी महोत्सव आपण त्यांच्या सर्व लाडक्या भक्तांनी अतिशय आनंदाने व उत्साहपूर्वक 26 ऑक्टोबर 2023 ते 26 ऑक्टोबर 2024पर्यंत साजरा केला, हे सर्वांना विदित आहे. सतत 40 वर्षे तन मन धनाने आपल्या गुरूंची आज्ञा मानून परमपूज्य भक्तराज महाराजांची सेवा परमपूज्य दादांनी अत्यंत निस्वार्थपणे केली. नित्यानित्य विवेक साधना, सद्गुरूविषयी निरपेक्ष अव्यभिचारी निष्ठा, समर्पण भाव व सतत नामानुसंधान हे त्यांचे वैशिष्ट्य होते. ज्याप्रमाणे एखादी गृहिणी आज झालेला स्वयंपाक होतो न होतो तोच दुसऱ्या दिवशी काय करायचे याचा विचार करते, ज्याप्रमाणे एखादी गृहिणी आज झालेला स्वयंपाक होतो न होतो तोच दुसऱ्या दिवशी काय करायचे याचा विचार करते, अगदी तसेच परमपूज्य दादांच्या भक्तांचे या वर्षभरात झाले. केव्हा कधी कुठे परमपूज्य दादांसाठी भजन भंडारा होणार याची सर्वजण आतुरतेने वाट बघत असत. अंशतः का होईना माझ्याकडून पण गुरुसेवा व्हावी केव्हा घडेल याची हुरहुर भक्तांच्या मनात येत असे. परमपूज्य दादांच्या कृपेने या वर्षभरात विष्णुयाग, रामचरित मानसपाठ, श्रीमद भागवत, गोरगरिबांसाठी महिन्याच्या प्रत्येक रविवारी भाजीपुरी वाटप, अमावस्येला मोठकातील नर्मदा तीरी अन्नदान, पादुका पूजन, अभिषेक, प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला इंदुरस्थ विविध भजनी महिला मंडळांचे भजनांचे कार्यक्रम, गीत रामायण, भक्तिगीतांचा कार्यक्रम, गावोगावी अनेक ठिकाणी भजन मंडळाचे आयोजन करण्यात आले आणि सर्व भक्तगण भक्तिधुंद वातावरणात रमून गेले. या शताब्दी वर्षात श्रीराम जयराम जय जय राम हे फार महत्त्वाचे आहे. या शताब्दी वर्षात श्रीराम जयराम जय जय राम या तारक मंत्राचा 13 लक्ष लिखित जपाचे आयोजन करण्यात आले. आता लिखित जपाचे आयोजन का करण्यात आले याचं एक कारण आहे. गेले कित्येक वर्ष आम्ही ओम नमो देव वासुदेवाय, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीराम जयराम जय जय राम असे जे मंत्र आहेत त्याचं आम्ही जप केला, जपाचं अनुष्ठान केलं होतं. पण मला असा फीडबॅक आला आणि म्हणजे हा फीडबॅक मला माझ्या सौभाग्यवतींनी आणि आमचे परम आदरणीय वैकुंठवासी आमचे ट्रस्टी ठुसे काका यांनी सांगितलं की हा जो आपल्याला फिगर येतो आहे बापट काका, तर जेवढे श्वासोश्वास नाही आहे माणसाचे त्याच्या दुप्पट तर आपल्याला नामस्मरणांचं हे येऊन राहिलेलं आहे. श्वासोश्वास जो आहे त्याच्या दुप्पट तिप्पट आमच्याकडे हे आलं की मी इतका जप केला, मग त्याचा किती झाला, आम्ही किती लिहून देऊ. तो त्याला विचारला फोनवरतीचा भांड आमचा जे अशोक भांडे त्यांची बिचाराची तानाबाजी, काका तो असं म्हणतोय काय करावं, अरे त्याला ते लिहून घे बाबा, काय आता आपण काय करू शकतो, मी कसा विश्वास ठेवणार, तो त्याचं जाणे. तर म्हणून आताचे मी लिखित रामनाम जप लिखित त्याच्या वह्या काढल्या आणि 1400 वह्या आमच्या गेल्या आणि या तारक मंडळाचा 13 लक्ष लिखित जपाचे आयोजन करण्यात आले व त्यास आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला. 476 भक्तांनी 1400 वह्या लिहून आम्हाला पाठवल्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता आम्ही डिक्लेअर करणार आहे जेव्हा होईल पहिले श्रीराम जय राम जय जय राम 13 अक्षराचे 13 पहिले लिहिणारे, क्रमाक्रमाने लिहिणारे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ते आम्ही भक्तांना एक सन्मान आम्ही करणार आहोत त्यांचा. कारण इतकं सोपं नाही आहे लिहिणं. कारण जेव्हा आपण श्रीराम जयराम जय राम लिहितो तेव्हा आपण मनातल्या मनात पण बोलतो, ह्याच्यात पण बोलतो, हे करतो आणि मग लिहितो पण. आणि या ह्याच्यामध्ये सुवाच्य अक्षरात मस्त लिहिणार एकदम अप्रतिम अक्षरात असलेल्या 1400 वह्यांमधनं 3 वह्या काढण्यात आम्हाला अतिशय परिश्रम झाले, अतिशय. तरी देखील 6 जणांचं नियामक मंडळ होतं, त्यांनी 3 वह्या निवडून काढल्या. त्या 3 जणांना ते नावं डिक्लेअर होतील तिथे, त्यांना पण एक विशेष पुरस्कार आम्ही देणार आहोत. गावागावीच्या भक्तांनी या शताब्दी वर्षात परमपूज्य भक्तराज महाराजांच्या स्वरचित भजनांची असंख्य आवर्तने व अन्नदान स्वयंपूर्व मोठ्या प्रेमाने निष्ठेने
वैयक्तिकरित्या व सामूहिकरित्या थाटामाटाने आयोजित केले. इंदोर, उज्जैन, सांगली, सोलापूर, ठाणे, बडोदा, वांगणी, मुंबई, पनवेल, विक्रमगड, मानपूर, गोवा, अयोध्या, नाशिक, इस्लामपूर, पुणे, वासन, गुजरात, गरुडेश्वर, धुळे, आळंदे, निरगुडे, कांदळी अशा अनेक ठिकाणहून 100हून अधिक कार्यक्रम या शताब्दी वर्षात झाले. परमपूज्य दादांच्या या जन्मशताब्दी वर्षात झालेल्या कार्यक्रमांची क्षणचित्र एकत्रित करून सुखाची आठवण या नावाची चित्रमय पुस्तिका आम्ही देण्याचा भक्तांना प्रयत्न करतो आहे. परमपूज्य बाबांचे व परमपूज्य दादांचे अनन्य भक्त श्री अशोक भान यांनी वर्षभर अतिशय निष्ठेने प्रेमपूर्वक न कंटाळा करता सर्व कार्यक्रमांची तारीख, वार, भक्तांची नावे, कुठे कार्यक्रम झाले, केव्हा झाले, म्हणजे ते बाळ वाचता वाचता मी म्हटलं भांडला तू काय याच्यावरती काय प्रबंध लिहितो का, PhD करतो का तू? अरे म्हटलं तुला सांगितलं शॉर्टमध्ये लिहायचं. त्याने सगळं लिहून टाकलं. तर त्यासाठी आणि तसेच या जन्मशताब्दीच्या विविध कार्यक्रमांच्या आखणीमध्ये राजन पंडित, सीमादे गरुड यांचा मोलाचा वाटा होता. वरुण निकम, विनीत निकम, पूजा कुलकर्णी, कुशल दीक्षित या सगळ्यांचं या सर्व कार्यक्रमामध्ये परमपूज्य भक्तराज महाराज महिला मंडळ, इंदोरच्या समस्त माय बहिणी व युवा शक्तीचा अमोल वाटा आहे. या सर्वांनी अतिशय प्रेमाने व अथक परिश्रम घेऊन सेवाभावाने सर्व कार्य संपन्न केले. सद्गुरू आनंद साई शैक्षणिक व पारमार्थिक सेवा ट्रस्ट त्यांच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि भजनगंगेची अविरत प्रवाहाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर निष्काम भावाने घेतली त्या श्री दीपक बिडवई आणि अनिल पवार यांचे पण मला अभिनंदन करण्याचं मानस आहे. आणि याच जन्मशताब्दीच्या अंतर्गत झालेल्या कार्यक्रमात सगळ्या भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी न्यासतर्फे एक व्हॉट्सअप ग्रुप करण्यात आला, ज्याचे संचालन न्यासतर्फे आमचे न्यासी श्री गिरीश दीक्षित यांनी उत्स्फूर्ण केले. या ग्रुपवर सगळ्या कार्यक्रमाची माहिती मिळवण्यासाठी भक्तांची छायाचित्रे, चलचित्रे वेळोवेळी पाठवून मोलाचे सार त्याबद्दल न्यास त्यांचे आभार मानतो. तर हा एक आमचा एक आढावा मी आपल्या सगळ्यांना कळावा या दृष्टीने मी घेतला आहे. सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय, रामानंद महाराज की जय, अच्युतानंद महाराज की जय. हरिओम तत्सत. नर्मदे हर. महाराज, परमपूज्य दादूगिरी महाराज, दादू महाराज, आचार्य श्री प्रवीणनाथजी महाराज या संतांचं आगमन होतं आहे. आपण टाळ्यांच्या गजरात आणि अंतःकरणापासून नमन करून त्यांचं स्वागत करूया. दादूजी महाराज. नमो नर्मदाय निजानंदाय, नमः शर्मदाय समात्यर्पिता, नमो नर्मदा. हरिओम तत्सत. आता स्वागत गीत आपण सादर करत आहोत. याचं विशेष करून सांगायचं म्हणजे श्री दीपक बिडवई यांनी संकलित व संगीतबद्ध केलेलं आहे. राग वसंत विहार यामध्ये आहे आणि तसंच आदा 3 ताल या तालामध्ये हे स्वरबद्ध झालेलं आहे. याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आपण सर्वच जण ज्या मुलींना अगदी लहानपणापासून ओळखतो त्या मुली म्हणजे पल्लवी वैद्य, कृतिका कापसे, मिनल निरगुडकर, पूजा जोशी, पूर्वा दीक्षित आणि निधी प्रभुणे या हे गीत आपल्यासमोर सादर करणार आहेत. यांना
करणार आहोत. परम पूज्य महामंडलेश्वर संत श्री मंदिर उषा नगर के संस्थापक है। यह मंदिर भारत के प्रमुख धार्मिक स्थल में स्थित है, जहां शनि मंदिर गज अर्थात हाथी पर आसीन है और महामंडलेश्वर श्री दादू महाराज ने इसे आध्यात्मिक के साथ साथ शैक्षणिक और सामाजिक का केंद्र बनाया। महामंडलेश्वर के रूप में श्री दादू महाराज ने आध्यात्मिक सभाओं और यात्राओं का संचालन किया। शनि मंदिर के भक्तों के लिए आध्यात्मिक उपदेश और पूजा पाठ का आयोजन किया जाता है। गुरु प्रणाली की तरह से धार्मिक शिक्षा का प्रचार प्रसार किया जाता है। गरीबों की मदद करना, निशक्तों और कोढ़ियों की सेवा करना, उनका साथ देना, लोगों से अच्छा व्यवहार करना, अपनी आय से यथासंभव दान करना, धर्मवृत्त आचरण करना, समाज से कुरीतियों को दूर करना, नशा मुक्ति अभियान चलाना, युवाओं को प्रोत्साहन देना आदि कार्य दादू महाराज संस्थान द्वारा संचालित किए जाते हैं। अब मैं बापट काकन से विनंती करती हूँ कि महामंडलेश्वर संत श्री दादू महाराज जी का स्वागत करें। हरं दर्शिता सबिंदु सिंधु सुस्खलत्तरंग भंग रंजितम दिशस्सु पाप जात जात कारी वारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीति हारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे 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 त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं। परमपूजनीय श्री विष्णुगिरी महाराज यांच्या चरणी नमन. वासुदेव आश्रम स्वामी विष्णुगिरी नर्मदा उत्तरतळ टिळकवाडा नर्मदा गुजरात. नर्मदा प्रेमी साधक व नर्मदा परिक्रमांना स्वामी विष्णुगिरी म्हटल्याबरोबर दोन गोष्टी पटकन आठवतात. वासुदेव कुटीर आश्रम टिळकवाडा आणि उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा. नर्मदा प्रेमींमध्ये स्कंद पुराणामध्ये उल्लेख असलेल्या उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेला मानाचे स्थान मिळवून द्यायला स्वामी विष्णुगिरींनी फार मेहनत घेतली. संपूर्ण नर्मदा परिक्रमा करू न शकणारे 25,000 लोक चैत्र महिनाभर चालणाऱ्या या एका दिवसीय परिक्रमेमध्ये सहभागी होत असतात. एक आत्मविलोपी तत्व एका संन्याशाचे रूप घेऊन गुरु आज्ञेने केलेल्या 2 नर्मदा परिक्रमेनंतर स्वामी वासुदेवानंद सरस्वतींचा सहवास लाभावा म्हणून टिळकवाडा गावी नर्मदा किनाऱ्यावरील हनुमान मंदिराचे बाजूला जिथे एका खोलीत स्वामी वासुदेवानंद सरस्वतींची मूर्ती स्थापित आहे तिथे येऊन राहिले. सेवाभाव उपजत असल्याने साधनारत असतानाही गावचे लोकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी नित्य व नैमित्तिक कार्यक्रम सुरू केले. दत्तभक्तीचा प्रसार तिथून होऊ लागला. त्या जागी दत्तभक्तांचा मेळा जमू लागला. हळूहळू तेथे परिक्रमावासी यायला लागले आणि अल्पावधीतच ते साधना केंद्र व सेवा केंद्र म्हणून नावारूपाला आले. श्री भवराजकर काकांना मी त्यांचा सत्कार करावा अशी विनंती करते. परमपूजनीय विष्णुगिरी महाराज आश्रम वासाडला आहे. वासाड येथे आहे.
देहाधिराज योगीराज सच्चिदानंद स्वरूप सद्गुरुनाथ अनंतानंद स्वामी की जय। कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज देहाधिराज योगीराज सच्चिदानंद स्वरूप वात्सल्य सिंधु सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। सद्गुरुनाथ अच्युतानंद महाराज की जय। हरिओम तत्सत। नर्मदे हर हर हर। आज के इस सुनहरे अवसर पर परम पूज्य आचार्य श्री प्रवीणनाथ महाराज भी आज पधारे हैं। आपका जन्म इंदौर में हुआ एवं प्रारंभिक एवं उच्च शिक्षा भी यही हुई। आप ऋग्वेदी ब्राह्मण परिवार के जन्म लेने के कारण बालपन से ही धार्मिक शास्त्रों और आध्यात्मिक विद्याओं के अभ्यासी रहे। कई विद्वान व अधिकारी विभूतियों के सान्निध्य मिलने के कारण सेवा भाव व धर्म जागृति के प्रति आपकी निष्ठा अत्युच्च स्तर पर पहुंच गई, जिसके कारण आपने न सिर्फ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ में कार्य किया बल्कि क्षेत्र प्रमुख के पद पर भी आप कार्यरत रहे। आपको सत्यानंद योग केंद्र मुंगेर बिहार से योग विशारद, सरस्वती शिक्षा परिषद से योग उत्तम प्रावीण्य और विवेकानंद योग केंद्र मैंगलोर से योग प्रावीण्य आदि कई उपाधियों से सम्मानित किया गया और आपको 2004 में स्वामी सत्यमित्रानंद जी के करकमलों से धर्म रक्षा समिति हरिद्वार द्वारा आचार्य की उपाधि प्रदान की गई। अपनी वक्तृत्व कला, विषय के सम्यक ज्ञान व शब्दों और भावों के एकत्व को अपने वक्तव्य में प्रदर्शित करने की अद्भुत क्षमता से जब आचार्य श्री विवेकानंद, शिवजी द मैनेजमेंट गुरु, हनुमान एज अ मैनेजमेंट गुरु, गुरुचरित्र, भगवत गीता आदि विषयों पर व्याख्यान देते हैं, तब श्रोताओं को उस प्रस्तुत विषय पर और किसी स्वाध्याय की आवश्यकता नहीं जान पड़ती है। ऐसी महान विभूति यहाँ पे पधारी हुई है, हमें बहुत ही आनंद है। मैं बापट काका को विनती करती हूँ कि आप उनका सत्कार कीजिए और विजयराव मेंढे जी को भी विनती करती हूँ कि आप भी उनका सत्कार कीजिए। सनत कुमार नाचिकेत कश्यपादि षट्पद धृतं सहीय मानुषेषु नारदादि षट्पद रविन्दुरन्ति देव देव राजकर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे 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 त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। ज्या विविध धार्मिक संस्था धर्म प्रसारणाचं आणि अध्यात्म या कार्यामध्ये कार्यरत असतात, या संस्था प्रमुखांचा किंवा हे संस्था जे चालवतात त्या आध्यात्मिक विभूतींचा आपण यानंतर सत्कार करणार आहोत। सर्वप्रथम समर्थ मठ इंदौर। समर्थ मठ इंदौर एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र है जो संत समर्थ रामदास महाराज की शिक्षाओं का अनुसरण करता है। यहाँ पर नियमित रूप से सत्संग, भजन और कीर्तन का आयोजन किया जाता है, जिसमें भक्तों का मार्गदर्शन और आध्यात्मिक शांति मिलती है। यह मठ
समाज सेवा, शिक्षा और भक्ति के कार्यों में सक्रिय है, जिसमें सभी वर्गों के लोगों को सम्मिलित किया जाता है। गुरु पूर्णिमा और रामनवमी जैसे प्रमुख त्योहारों पर विशेष कार्यक्रम आयोजित किए जाते हैं और भक्तों के लिए प्रेरणा का स्रोत बनाया जाता है। समर्थ मठाचे जे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा। श्री पाटणकर जे समर्थ मठाचं कार्य चालवतात, तर त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया येऊन संतांकडनं आशीर्वाद घ्यावेत। अहोम्रतं सोनं श्रुतं महेश केश जातटे किरात सूत वाडवेषु पंडिते षढे नटे दुरंत पाप ताप हारी सर्व अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज देहाधिराज योगीराज सच्चिदानंद स्वरूप सद्गुरुनाथ अनंतानंद साईनाथ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज देहाधिराज योगीराज सच्चिदानंद स्वरूप वात्सल्य सिंधू सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। सद्गुरुनाथ अच्युतानंद महाराज की जय। हरिओम तत्सत। नर्मदे हर हर हर। सनातन संस्था परमपूजनीय भक्तराज महाराज यांच्याच कृपाशीर्वादानं स्थापन झालेली सनातन भारतीय संस्कृती संस्था याचे कार्य आज इतके वाढले आहे की त्याचा पसारा आज देशविदेशामध्ये देखील पसरला आहे। दैनिक सनातन प्रभात हे नियतकालिक जगामध्ये अतिशय आध्यात्मिक प्रसाराचे कार्य करत आहे। सनातन संस्थेचे संस्थापक परमपूजनीय डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या पत्नी परमपूजनीय डॉक्टर सौ कुंदाताई आठवले आज म्हणजेच आपल्या कुंदा काकी येथे उपस्थित आहेत। त्यांना मी स्वागत करते आणि व्यासपीठावर सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करते आहे। ब्रह्मांडनायक राजाधिराज देहाधिराज योगीराज सच्चिदानंद स्वरूप सद्गुरुनाथ अनंतानंद साईनाथ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज देहाधिराज योगीराज सच्चिदानंद स्वरूप वात्सल्य सिंधू सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। हरिओम तत्सत। नर्मदे हर हर हर। यानंतर परमपूज्य भक्तराज महाराजांचा आश्रम श्री मयुरेश्वर महादेव मंदिर मोरचुंडी यांचा आपण सत्कार करणार आहोत। या आश्रमाची स्थापना 1990 साली झाली आणि इथलं शिवलिंगाची जी स्थापना आहे ती प्रत्यक्ष आपल्या बाबांनी परमपूज्य भक्तराज महाराजांनी त्याची स्थापना केलेली आहे। इथे पांडू बाबा म्हणून म्हणजेच श्रीयुत पांडुरंग रावजी कडू हे अगदी भोळ्या भाबड्या वृत्तीचे असे आदिवासी आणि त्यांची ती भक्ती पाहून बाबांनी बाबांचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं आणि अतिशय भोळ्या भावानी त्यांनी निस्सीम भक्ती दाखवून निस्सीम भक्तीनं त्यांनी बाबांचं हे कार्य पुढे चालू ठेवलं। भजन भंडारा तिथे नेहमी केला जातो आणि महाशिवरात्रीचा मोठा भंडारा आहे जो अजूनही तिथे दर शिवरात्रीला असतो। बाबांच्या सांगण्यानुसार हा खूप मोठा भंडारा भरतो आणि आपले भक्त तर जातातच, पण आजूबाजूचे जे सगळे आदिवासी जे आहेत ते तिथे जमतात। त्यानंतर त्यांचे चिरंजीव जयराम कडू यांनी देखील हे कार्य पुढे असंच चालू ठेवलेलं आहे आणि याचं आम्हाला सगळ्यांना अतिशय कौतुक आणि अप्रूप वाटतं। मी माननीय जयरामजी कडू यांना विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि त्यांचा सत्कार स्वीकारावा आणि त्यांनी संतांचे आशीर्वाद घ्यावेत।
बोलू का थांबू? राम शिंगानी परम पूज्य अनंतानंद साईनाथ महाराज की जय, परम पूज्य भक्तराज महाराज की जय, परम पूज्य रामानंद महाराज की जय, परम पूज्य अच्युतानंद महाराज की जय. हरिओम तत्सत. यानंतर श्रीमंत संस्थांचे प्रतिनिधी माननीय सुहास जोग इथे हजर आहेत. या संस्थांची माहिती सांगायला नक्कीच आवडेल. श्रीमंत महादेव रामचंद्र धांडे शास्त्री यांची लौकिकदृष्ट्या जन्मतिथी श्रावण वद्य चतुर्दशी शके 1811 म्हणजेच दिनांक 5/8/1889 आणि जन्मस्थान त्यांचं शिंगाजी खांडव्याजवळ मध्य प्रदेश आणि त्यांचा निर्वाण दिवस आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा शके 1911 म्हणजेच मंगळवार दिनांक 27 मार्च 1990. श्रीमंत अण्णा वयाच्या 10व्या वर्षी बनारसला गेले आणि तिथेच त्यांनी शिक्षण घेतले. श्रीमंतांचे विद्यागुरू विख्यात तेलंग शास्त्री आणि मोक्षगुरू श्रीमंत अंतू महाराज होते. काव्यशास्त्र आणि साहित्य अध्ययन करून इंदूरच्या संस्कृत विद्यालयात ते प्रोफेसर झाले. 1903 ते 1990 पर्यंत अखंड रामनाम घेतले व भक्तांनाही रामनामाची शिकवण दिली. आयुष्याच्या उतारवयात त्यांचा राजयोग झाला आणि शिष्यांचा मेळा त्यांच्या भोवती जमा झाला. श्रीमंत अण्णांनी श्री एकनाथ मंडळाची स्थापना 1972 32 पंत वैद्य कॉलनी समाधान साधना श्री मुसळे ताईंच्या वास्तूमध्ये सुरू केली. तसंच एकनाथ मंडळ हे खरं तर नवीन नाही, हे भागवत धर्म चालवणारे श्री एकनाथ महाराज पैठण यांचेच हे कार्य आहे आणि ते कार्य श्रीमंत अण्णांनी केले. म्हणून श्रीमंत सांगत की शके 1435 म्हणजे जवळजवळ 450 वर्षांपूर्वी एकनाथ मंडळ स्थापन झाले आहे आणि ते कार्य अण्णांनी पुढे चालू ठेवले. मी माननीय सुहास जोग यांना विनंती करते की त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये संतांचे आशीर्वाद स्वीकारावेत. अशा प्रकारे इथे उपस्थित असलेल्या संतांचा आणि विविध संस्थान धार्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या संस्थानांच्या प्रतिनिधींचा सत्कार संपन्न झालेला आहे. तो होतो आहे की नाना महाराज तराणेकर यांची जी आश्रम आहे तर त्यांचा आम्हाला आता सत्कार आणि कौतुक करायचं आहे. कारण का नाना महाराज आणि बाबांचं लिंकिंगच खूप वेगळं आहे. आश्रमामध्ये जर का गेल्यावर आपण पाहिलं तर बाबांच्या खोलीमध्ये नानांचा फोटो ठेवलेला आहे, त्यांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. तर बाबांच्या पादुकांना नुसता नमस्कार करून चालत नाही, तर नाना महाराजांच्या पादुकांना आम्हाला नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडू शकत नाही. असं ते नानांचं आणि बाबांचं ते सगळं लिंकिंग आहे. त्यांचे नातू अतिशय शांत मितभाषी असे संजू दादा इथे आलेले आहेत. तर मी बापट काकांना अशी विनंती करते की त्यांनी 1-2 शब्द आपल्या नाना महाराजांबद्दल सांगावेत आणि मग संजू दादांचा त्यांनी सत्कार करावा. इंदोरच्या समस्त जनतेला आणि आपल्या सगळ्या लोकांना नाना महाराजांचा मी काय परिचय करून देणार. नाना अशी विभूती होती. मी कालच जशा आपल्याशी गोष्टी केल्या की डॉक्टर विठ्ठल माधव पागे यांनी जेव्हा 64 साली चरित्र लिहिलं त्याचा मी साक्षीदार आहे. गणेश मंडळामध्ये नानांचं चरित्र लिहिलं गेलं, परंतु नानांच्या त्या चरित्रामध्येच सगळं नानांचं हे आलेलं आहे
की त्यांनी कशी नर्मदा प्रदक्षिणा केली, त्यांनी कसं त्रिपदी संस्था स्थापन केली आणि ठिकठिकाणी नानांनी कशी कित्येक साधक भक्तांना अनुग्रहित केलं. आणि आजही ते संस्थान आम्ही बाबामानस तराणेकरांना विनंती केली होती की त्यांनी आमच्या या उपक्रमात त्यांनी यावं, आम्हाला आशीर्वचन करावं, परंतु काही कारणामुळे ते येऊ नाही शकले. आणि त्याच्यामुळे त्यांचे प्रातिनिधिक संजू भैया हे पण आहे. तराणा संस्थान एक प्रकारे आपण सगळ्यांनी जर कधी बघितलं नसेल तर तराणा संस्थान जरूर जा. संजू भैयांनी तराण्याला काय होतं ते नव्हतं करून टाकलं आहे अशी यांची ख्याती केली आहे. सगळ्यांनी संजू भैयांसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण नानांची जन्मभूमी तराणे अशी जयाची जन्मभूमी, श्री दत्त सेवा त्यांचं जसं आहे म्हणलं जातं, गुरु वासुदेवे कृपा पूर्ण केली, नमस्कार नाना माझा त्रिकाली, असं जे नानांविषयी आपण बोलतो त्या तराण्याला जन्म झालेले नाना इंदोरात आले. आणि हरसिद्धीला नंतर मी इतकं सांगण्यासारखं आहे की वेळ फार कमी आहे, त्याच्यामुळे मी संजूबाईंना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि काय प्रातिनिधिक सुरू आहे. हरिओम तसं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज देहाधिराज योगीराज सच्चिदानंद स्वरूप वात्सल्य सिंधू सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय. सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय. सद्गुरुनाथ अच्युतानंद महाराज की जय. सद्गुरुनाथ नाना महाराज की जय. हरिओम तत्सत. नर्मदे हर हर हर. काका बापट काका पुढचा सुरू करूया ना आता, रामनामाच्या जपाचं सुरू करूया ना. आशीर्वचनात सत अजूनही स्वामीजींची आज्ञा आम्ही घेतली आहे, तर आशीर्वचन संतांचे आपण नंतर घेऊया. आणि ज्या महिला आणि पुरुष वर्गाने श्रीराम जयराम जे लिहिलं लिखित कौतुक करणार काय खरी गोष्ट, तर मी विनंती करतो की तुम्ही अनाउन्समेंट करा. हरिओम तत्सत. काही संस्थानिक अजूनही येत आहेत, तर आपण त्यांचा सत्कार नंतर जेव्हा जेव्हा ते येतील तसं आपण करत राहू. त्याच्या आधी आपण एक खूप छान आपला आता यानंतरचा सगळेच छान कार्यक्रम आहेत. हा आणखीन एक छान कार्यक्रम म्हणजे या जन्मशताब्दी महोत्सवाच्या अनुषंगानं आपण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली असेल तर राम नाम जपाच्या वह्या लिहिणं. कारण का तर नामस्मरण हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे पदोपदी सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. 4 युगांमधली जी काही साधनं आहेत साध्य करण्याची ती वेगळी वेगळी आहेत. कलियुगाचं साधन आहे नामस्मरण. आणि जेवढं नामस्मरण कराल तेवढे तुम्ही प्रभूच्या जवळ जाल असं वेळोवेळी संतांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच बापट काकूंनी हे सुचवलेलं होतं, ठुसे काकांनी सुचवलेलं होतं आणि बापट काकांनी सगळ्यांनी त्याला मान्यता दिली की आपण वह्या सगळ्या आपल्या भक्तांना देऊयात. आणि त्याच्यामध्ये श्रीराम नाम त्यांनी जप लिहायचं आहे. लिहिणं म्हणजे काय आहे, दशेंद्रिय आणि 11 इंद्रिय म्हणजे मन. अशा 11 इंद्रियांनी सेवा म्हणजे लिहिणं, की लिहिताना आपलं सगळं तन मन
आपले हात पाय सगळं शरीर तिथे आपलं असतं आणि ह्या दशेंद्रियांनी सेवा होते. आणि म्हणून हा रामनामाचा जप लिहिण्याचा संकल्प आपण केलेला होता आणि त्याला अतिशय भक्तांनी उत्तम प्रतिसाद दिला. मगाशी म्हटल्याप्रमाणे एक वही लिहिणाऱ्याचं, एक पान लिहिणाऱ्याचं सुद्धा कौतुक आहेच, पण या सगळ्या संसाराच्या व्यापातून जास्तीत जास्त जप केलेला आहे त्यांचंही कौतुक करणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच यानंतर मी ज्यांची नावं घेते त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे आणि संतांकडनं आपलं कौतुक आणि आशीर्वाद स्वीकारायचे आहेत. सौ जया गिरीश दीक्षित, सौ नैना लोणकर, सौ सुधा भवरासकर, सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. जया दीक्षित यांनी 1,95,000 इतका जप लिहिलेला आहे. नैना लोणकर यांनी 1,25,000 जप लिहिलेला आहे. विमल फोडकर ज्या आलेल्या नाही आहेत त्यांनी 1,25,000 जप लिहिलेला आहे. प्रज्ञा नवरंगे ज्या आलेल्या नाही आहेत त्यांनी 1,10,000 एवढा जप केलेला आहे. यानंतर सौभाग्यवती सुधा भवरासकर यांनी 1,10,000 एवढा जप केलेला आहे. प्रज्ञा नवरंगे यांचे मेहुणे इथे हजर आहेत आणि ते त्यांच्या वतीनं सत्कार स्वीकारतात. आता त्यांनी सांगितलं होतं की त्यांना बोलवायचं नाही आणि ते मला येऊन म्हणतात मी घेतो. आता मी काय करणार आहे वेळेस त्यांना सांगा ना गिरीश दादांना. भवरासकर काकू तुम्ही घेतलात सत्कार? हां, भवरासकर काकूंना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा. त्यांनी 1,10,000 इतका जप केलेला आहे. शशिकला गायकवाड आलेल्या नाही आहेत त्यांनी 1,05,000 इतका जप केलेला आहे. यानंतर डॉक्टर सौ कुंदाताई आठवले यांनी 1,00,000 जप केलेला आहे. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मी चुकून म्हटलं जप केला आहे तर तो केला पण आहे आणि लिहिला पण आहे. सौ सुनीता कोल्हे या हजर नाही आहेत त्यांनी 95,000 एवढा जप केलेला आहे. यानंतर मी आमंत्रित करते सौभाग्यवती अर्चना अनिल गोगटे यांना. त्यांनी 70,000 जप केलेला आहे. परत मी केला आहेच म्हणते, मला क्षमा करा, लिहिला आहे, करत लिहिला आहे. कारण जप लिहायची सवयच नाही ना, करण्याची जे डोक्यात आहे त्यामध्ये केला आहे असंच येतं. क्षमा करा. यानंतर सौभाग्यवती आशा अनिल जोग यांना मी आमंत्रित करते. यांनी 70,000 जप लिहिलेला आहे.
करून लिहिलेला आहे. हो. यानंतर सौ मालती नरहरी गाडेकर या आलेल्या नाही आहेत. त्यांनी 70,000 जप लिहिलेला आहे. त्यानंतर श्रीयुत प्रकाश लोणकर यांना मी आमंत्रित करते. त्यांनी 65,000 इतका जप लिहिलेला आहे. प्रकाश गाडेकर. हरिओम तत्सत. जप लिखित नाम जप संस्थेने अतिशय उत्तम उपक्रम होता, ज्यामुळे सगळ्यांना एक कॉन्सन्ट्रेशन होऊन लिखाणाचा छंद लागला. न्यासने सत्कार केला, उत्तम गोष्ट आहे, परंतु हा जप आम्ही कोणीही केलेला नाही, त्यांनी आमच्याकडनं करवून घेतलेला आहे. त्याबद्दल हे खरं आहे काकू, आपण काहीच करत नाही, तेच करवून घेतात. यानंतर माननीय गिरीश दीक्षित यांना मी आमंत्रित करते व्यासपीठावर. यांनी 60,000 जप लिहिला आहे. विशेष आहे एवढ्या सगळ्या कामांमधनं लिहायला एवढा वेळ काढणं. त्यांनी सांगितलं की जयानी मला प्रोत्साहित केलेलं आहे. यानंतर श्रीमती सुशीला निंबारकर यांच्या सुनबाई इथे उपस्थित आहेत. त्यांनी 60,000 जप लिहिलेला आहे. यानंतर माननीय मधुकर पुरंदरे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. त्यांनी 60,000 जप लिहिलेला आहे. प्रभा मधुकर पुरंदरे, श्रीमती प्रभा मधुकर पुरंदरे, उषा मावशी म्हणून ज्या सगळीकडे ओळखल्या जातात. नावं जर माझ्याकडनं थोडीशी मागे पुढे झाली असतील तर मला सगळ्यांनी विशाल अंतःकरणाने आहे, तुम्ही क्षमा करताच. पण आता परत विनंती करते की क्षमा करा, मला माझ्याकडनं थोडीफार चूक झाली होतेच आणि तुम्ही क्षमा करताच. यानंतर विशेष सत्कार आपण करणार आहोत. पहिला म्हणजे कुमारी केतकी पंडित. आज ती आलेली नाही आहे, पण तिचा उत्साह नेहमी वेगळाच असतो. तिला जसा जमेल तसा ती नाच करते, गाणं म्हणते आणि खूप छान स्वतः एन्जॉय करते. तर तिच्या बाबांना मी विनंती करते की त्यांनी तिचा सत्कार स्वीकारावा. आणि तिला का आणलं नाही म्हणून मी विचारते सुद्धा प्रेमाने, का बरं नाही आणलं तिला? यानंतर एक विशेष सत्कार म्हणजे हे सगळ्या ज्या वह्या संकलित करणं, तो सगळा जप कॉम्प्युटराईज करून डेटा कलेक्शन करून त्याचं सगळी स्क्रुटिनी करणं हे तसं खूप किचकट आणि अवघड काम होतं वर्षभरामध्ये. ते आपल्यासाठी अतिशय सेवाभावी वृत्तीनं केलं, त्या म्हणजे डॉक्टर सौ श्वेता कापसे. तर त्यांचा देखील सत्कार करावा अशी मी विनंती करते. त्याआधी केतकीचे बाबा 2 शब्द बोलतात, तर त्यांना मी विनंती करते. अज्ञानी बालकाची सेवा माझ्या मुलीची आपण गोड करून घेतली, त्याबद्दल मी नासाचं ऋणी आहे. बाबा दादा.
मला विशेष स्वामीजी आपल्याला सांगायचं आहे की ह्या 1400 वयांचं कम्प्युटरायझिंग करणं, त्या वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या भक्तांनी वेगवेगळ्या नंबरच्या वह्या दिल्या गेल्या त्यांना, त्याचं एकत्रितकरण करून त्याचं कॉम्प्युटेशन करून त्याचं 1 2 3 4 सिरियल नंबर करणं, त्याच्यातनं कोणी जास्ती वह्या लिहिल्या त्याचं कॅल्क्युलेट करणं, इतक्या सगळ्या वस्तू A to Z, म्हणजे एकंदर आमचे 576 लोकांनी भाग घेतला. त्यांचं जे कॉम्प्युटेशनचं काम आहे त्या श्वेताने केलं आहे, त्याबद्दल तिचा विशेष आभार. आणि आम्हाला असं वाटतं की तिचं कौतुक आपण पण करावं. शिल्पाताई श्वेताताईंचा सत्कार करतायत. आता ते हस्ताक्षरवाले तर मग हिला देऊ ना, पण मग सगळ्यांनी स्वीकारलं. सूरज गिरजे आलेत का? सूरज गिरजे आलेत ना? येणार आहे तो. या वह्या लिहिलेल्या आहेत, म्हणजे लिहायचं म्हणून नाही तर अतिशय छान अक्षरात ज्यांनी लिहिले आहेत असे 3 पुन्हा वेगळे सिलेक्ट केले आहेत. आणि त्यांना विशेष बक्षीस आपल्या बापट काकूंनी दिलेलं आहे. अशोक भांड यांच्याकडे त्या वह्या बघायला आहेत, जर कोणाला बघायच्या असतील तर, की सुंदर हस्ताक्षरात आपण कसं लिहू शकतो. तर ते 3 जण आहेत. सौ प्रज्ञा तिखे पुणे, सौ कल्पना आंबोळकर मुंबई आणि सूरज बिरजे मुंबई. तर सूरज बिरजे इथे हजर आहेत, तर त्यांना मी विनंती करते बापट काकूंच्या हस्ते त्यांचं हे बक्षीस हस्ते वतीनं त्यांच्या वतीनं हे बक्षीस दिलेलं आहे, त्यांनी जाहीर केलेलं आहे. एक काका फक्त विशेष महत्त्वाचा सत्कार राहिलेला आहे, दीपक दादा, आणि यांचा काल आपण केला नव्हता, तर तो अतिशय महत्त्वाचा सत्कार आहे. पूर्ण वर्षभरामध्ये आपण जी सगळी भजन सेवा दिली ना, तर या भजन सेवेमध्ये दीपक दादा आणि माननीय अनिलजी पवार यांचं फार मोठं योगदान आहे. काल आपण सगळ्यांनी भजनांची अनुभूती आणि दरच वर्षी घेतो, प्रत्येकच वेळी घेतो. तर मी आपल्या दीपक दादांना विनंती करते आणि अनिलदादा पवार यांना विनंती करते की यांनी संतांकडनं आशीर्वाद घेऊन हा सत्कार स्वीकारावा. हा सत्कार हा न्यास करत आहे सद्गुरू आनंदानासाई शैक्षणिक व पारमार्थिक सेवा ट्रस्ट करत आहे. ह्याचं मी मुद्दाम एवढंच सांगतो आहे की दीपक दादा आणि अनिलजी आमच्याशी जुळलेले आहेत आणि वेगवेगळ्या गावी जे जे कार्यक्रम झाले त्यांनी आम्हाला खूप मदत केली. ते जरी आमचेच असले तरी त्यांचा सत्कार आणि त्यांचं कौतुक, त्यांचं अभिनंदन हे करणं मी माझं स्वतःचं अध्यक्ष या नात्याने आणि सगळ्या ट्रस्टींकडनं हे करून राहिलो आहे. तर त्यांनी कोणत्याही प्रकारचा संकोच मानू नये हे मी त्यांना परत सांगतो. आणि कोणत्याही प्रकारचा गैरसमज कोणी करून घेऊ नये हे पण मी क्लिअर करू चाहतो आहे. याची प्रत्येकाने नोंद घ्यावी. ते तरी आमचे असले तरी आम्ही त्यांचं कौतुक करतो आहे, मंचावर कौतुक करतो आहे, महामंडलेश्वरांसमोर कौतुक करतो आहे. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. यानंतर आशीर्वचन, संतांचे आशीर्वाद तर आपल्याला आशीर्वादाशिवाय काहीच चालत नाही. तर मी संतांना आता विनंती करते की ज्याच्यासाठी आम्ही आतुर झालेलो आहोत त्या आशीर्वचन ऐकण्यासाठी. स्वामीजी. गंग गणपते नमः.
ओम शम शनिश्चराय नमः। शनि महाराज की जय। मेरी मराठी थोड़ी सी कच्ची है और गिरीश भैया ने जैसे ही मैं गाड़ी में से उतरा तो बोले महाराज जी आज मराठीमध्ये पाहिजे आपलं। मतलब बाबा माफ़ करा मला, हिंदी में ज़्यादा मैं अच्छे से हूँ और जितने मराठी भाषी लोग हैं वो हिंदी ज़रूर समझते हैं, लेकिन यदि मेरी मराठी इन्होंने सुन ली तो आज वो पूरा दिन हंसते रहेंगे और जब जब मुझे देखेंगे तब तब हंसते रहेंगे। तो मैं ये चाहता हूँ कि कम से कम हंसे ना। नहीं, मैं हिंदी में ही बोलूँगा, ज़्यादा ठीक है मेरे लिए। बहुत अच्छा संचालन कर रहे हैं तीनों लोग, आपको बहुत बहुत साधुवाद। सुबह से लेकर रात तक अनेक आयोजन में जाना पड़ता है, तो सबसे पहले तो मैं जो संचालक रहते हैं उनकी तारीफ़ करता हूँ। नहीं, आप अच्छा कर रहे हैं वैसे। उससे यह रहता है कि अगली बार जब भी अपन जाएंगे संचालक तो वही रहते हैं, तो अपना नाम भी अच्छे से लेंगे, सही लेंगे और लोगों तक सही पहुँचाएंगे भी। दूसरा, मंचासीन सभी अतिथिगण हमारे बीच में गुजरात और महाराष्ट्र से भी आए हैं। इंदौर के भी हमारे प्रवीण नाथ महाराज जी हैं जो कुशल वक्ता हैं और कई कथाएं करते हैं, प्रवचन करते हैं। वैसे तो हम लोग साल भर में एक बार मिलते हैं कभी, और नहीं तो फिर अभी पिछले 8 दिन में 3-4 बार मुलाकात हो गई हमारे अलग अलग कार्यक्रमों में। तरानेकर दादा, संजू भैया, बापट काका, बोरासकर काका, मेंढे जी, कई वर्षों से सोच रहा था मैं, गिरीश भैया से भी कई बार बात होती कि सद्गुरु रामानंद महाराज के वहाँ पर जाना है। हमारे एक अतुल मेंढे जी हैं जो मेरे साथ में ही शाला में अध्ययन करते थे, हम लोग साथ में ही। उनके साथ में रहकर कई बार मौका आया, बातचीत हुई, जानकारी मिली, लेकिन इंदौर में कम रहने के कारण आना, एक बार पहले भी मुझे निमंत्रण मिला था लेकिन उस समय भी मैं महाराष्ट्र में कहीं था, कार्यक्रम में पहले से ले रखा था तो इसलिए आ नहीं सका। और आज भी रात को 2 बज गए थे, शनिवार रहता है तो रात को बहुत ज़्यादा देर हुई थी। रात को कल भी 2 बज गए थे, सोते सोते मैं जब गया और घड़ी देखी मैंने तो 2:45 बज रहे थे। तो गिरीश भैया से मैंने बोला था गिरीश भैया इस बार चला लो ना, अगली बार मैं आ जाऊँगा। गिरीश भैया ने बोला नहीं, गिरीश भैया मतलब गिरीश चौहान जी जो 23 साल से यहाँ पर जुड़े हुए हैं, गिरीश जी भी वो। तो बोले नहीं गुरुजी आपको आना है। कल गिरीश भैया भी आए थे, बोले गुरुजी कल आना ज़रूर है, थोड़ी देर ही आना मिला, दिन भर कार्यक्रम ले रखे हैं तो भी बोले आना ज़रूरी है। मुझे भी इच्छा थी कि मैं दादा महाराज की पादुका पे अपनी तरफ से पुष्प जरूर अर्पित करूं और समापन पे ही सही मेरी भी कुछ एक अर्जी उन तक पहुंच जाए, क्योंकि गुरु जो होते हैं वो अटपटे होते हैं, उनको पकड़ना समझना मुझे लगता है कि एकदम हर किसी के बस की बात नहीं होती है। गुरु को यदि हम किसी बंधन में बांध के रखें ना तो वो छोटी चीज़ होती है, क्योंकि गुरु को यदि उम्र में बांध लिया तो छोटा है, जाति में बांध लिया तो छोटा है, किसी समझ सकते हैं कि उम्र, लिंग, इनसे सबसे परे जो है वह गुरु। और ऐसे ऐसे अजीब अजीब और ऐसे अद्भुत अद्भुत कार्य करवाने का क्षमता रखते हैं, शक्ति रखते हैं। और मुझे जो आजमाने का मौका मिलता है, मैं किसी व्यक्ति को आजमाने के लिए मैं 2 चीज़ देखता हूँ। सबसे पहले तो उसके जो नौकर हैं वो कितने सालों से उसके साथ हैं, और दूसरे उसके सहपाठी कितने वर्षों से, उसके साथ वाले जो लोग हैं वो कितने सालों से, उससे मुझे मालूम पड़ता है कि हाँ ये व्यक्ति कितना मजबूत है, बंधन है। और गुरु को आजमाने के लिए भी मैं इसी में से कहीं 2 में से एक चीज़ जरूर देखता हूँ कि यह गुरु कितना पावरफुल है, कितना सिद्ध है, उनके साथ के शिष्य कितने दूर से। और मुझे बहुत ही गौरवान्वित मैं महसूस कर रहा हूँ और मैं आप सब लोगों को भी बहुत बहुत बधाई देता हूँ कि आपके गुरु तो इतने मजबूत है कि मैं अपनी तरफ से कहता हूँ कि मजबूत आदमी के साथ जुड़े हुए हैं, क्योंकि जिनके साथ में 25-25, 30-30, 40-40 साल से शिष्य जुड़े हुए हैं, वो गुरु साधारण तो नहीं हो सकता। दिखने में साधारण हो सकता है, गुरु दिखता अलग है, होता कुछ और है। दिखेगा तो हमें लगेगा अरे ये तो सहज है, सरल है, सुलभ है, कितने आसान लग रहे हैं। ये इतनी बड़ी बड़ी बातें जो हम सुनते हैं वो कहाँ है इनके बारे में। ये तो हमसे मिल रहे हैं तो ऐसे ही, अरे कैसे हो दादा, अरे कैसे हो भैया, अरे कैसे हो बेटा, इस प्रकार से बात कर रहे हैं। लेकिन जब उनके अनुभव देखते हैं, सुनते हैं तो आहा। मुझे अभी हाल ही बापट काका ने भी बताया कि एक दादा महाराज और भक्तराज महाराज कहीं जा रहे थे तो किसी जगह उनकी गाड़ी रुक गई। अब गुरु की गाड़ी रुक गई तो ये कोई आसान बात थोड़ी है, उसकी पावर कुछ और होगा, कुछ कार्य और करवाना होगा। किसी शिव मंदिर के सामने गाड़ी रोक ली गई उनकी, तो शिव जी ने गाड़ी रोकी और वो ऐसा मंदिर था
कि जहाँ पर लोग आते नहीं थे, वहाँ पर पूजा नहीं होती थी, दर्शन नहीं होते थे, तो वहाँ का जीर्णोद्धार करने की जवाबदारी शिव जी ने उनको दे दी। और आज वहाँ पर हजारों लोग भंडारा कर रहे हैं, हजारों लोग दर्शन कर रहे हैं। तो गुरु की महिमा ऐसी रहती है। गिरीश भैया मेरे पास आमंत्रण पत्र लेकर आए। देखो कितनी, गिरीश भैया बताना चाहता हूँ मैं कि वो बात बताऊँ सबको। गिरीश भैया मेरे पास आए, कुछ दादा महाराज की कुछ बातें बताई, और उसी समय मैंने कभी दादा से मिला नहीं, दादा को देखा भी नहीं, सिर्फ किताबों में और जो इनका जो कैलेंडर आता है उसके अंदर मैंने दादा को देखा। उस दिन पहली बार मैंने वो आमंत्रण पत्र खोला, दादा का चेहरा देखा, और गिरीश भैया कुछ पुरानी बातें बताने लग गए कि गुरुजी मेरा 1 करोड़ का आवश्यकता थी उस समय, मुझे 20-25 साल पूर्व 1 करोड़ की आवश्यकता थी, और वह दादा के पास में गया कि मुझे तो बहुत आवश्यकता है, मुझे प्रिंटिंग मशीन खरीदनी है, और वो सब ऑर्डर दे चुके हैं। और दादा ने कुछ ऐसी चमत्कारिक महिमा करी कि 3-4 दिन के अंदर वो कार्य इतने आसानी से हो गया, और जो 20 साल के अंदर कर्जा देना था वो 2 साल में इस बंदे ने कर्जा देकर उससे मुक्ति पा ली। तो उस समय 1 करोड़ लेना कितनी अद्भुत बात है। और उस समय से दादा का जो इनके ऊपर आशीर्वाद रहा है तो आज तक वो चलते आ रहा है। और गजासीन शनिधाम दादू महाराज संस्थान में भी गिरीश भैया जिस प्रकार से यहाँ पर जुड़े हैं वहाँ पर भी वैसे ही जुड़ रहे हैं। और यह भी सही बात है कि जितना प्रिंटिंग का काम होता है वो गिरीश भैया हमारे यहाँ पर भी वही करते हैं, और वर्षों से वही करे आ रहे हैं। और उस दिन जब आमंत्रण पत्र दिया और यकायक मुझे पहली बार रामानंदन महाराज के वहाँ पर दर्शन हो गए, और तुरंत उन्होंने मुझे कुछ आदेश दिया कि आपने जो आपके हाथों में कड़ा पहना, ऐसी बातें देखो आमतौर पर बाहर नहीं निकलती और नहीं पहुँचती, और मैं बोलता भी नहीं हूँ, लेकिन आप जितने बैठे हैं वह दादा महाराज से एकदम जुड़े हुए लोग हैं, उनके तार आप सब लोगों से जुड़े हुए हैं। गुलदस्ता अलग हो सकता है लेकिन फूल सब अलग अलग हो सकते हैं, गुलदस्ते के अंदर आप सब लोग एक साथ समाहित हैं। तो यह बात आप लोगों तक पहुंचना चाहिए कि आज भी देखो शरीर के रूप में तो आज हमारे बीच में नहीं है, लेकिन शरीर के न होते हुए जितने ज़्यादा कार्य कर सकते हैं गुरु, वह सिद्ध करता है। उस दिन की बात, उस दिन दादा महाराज आए और मुझे कहा, हम दोनों ही बैठे हैं कमरे के अंदर, रात बहुत हो चुकी है, कि आपने जो कड़ा पहन रखा है वह गिरीश को दे दो। अरे मेरा सिद्ध कड़ा मैं गिरीश को क्यों दे दूं? जिस व्यक्ति को मैं जानता नहीं, देखता नहीं, पहली बार मिल रहा हूं और उनका आमंत्रण पत्र मेरे हाथ में है, मैंने कहा मैंने तो इस सिद्ध किया हुआ कड़ा है, अरे देऊन दे तुला अजून काही देणार मग मी। तो उनका सबसे पहली बार मुझसे मिलना होना और गिरीश भैया को कुछ देने का मतलब, देखो आज भी वह अपने शिष्य की कितनी ध्यान रख रहे हैं। और फिर मुझे तो भैया देना पड़ा, मुझे वहाँ पर हाथ से वो कड़ा निकालकर गिरीश भैया के हाथों में पहनाना पड़ा। गिरीश भैया बोल रहे हैं, गिरीश भैया खड़े होके दिखाओ एक बार जरा सबको। गिरीश भैया कह रहे हैं कि मैं योग्य नहीं हूँ इस कड़े को पहनने के लिए, मुझे कहाँ कहाँ जाना पड़ता है, किस किस जगह पे जाना पड़ता है। मैंने ये तो तुम्हारा गुरु और शिष्य की बात है भैया, मुझे नहीं मालूम, मैं तो मुझे पोस्टमैन बना हुआ हूँ। उन्होंने बोला आपको देने का दो, अब आप जानो पहनना है या नहीं पहनना है या किस प्रकार से करना है। बोले गुरुजी इसकी विधि क्या है? मैंने मुझे नहीं मालूम, जिसने बोला है देने का वो जाने, वही बताएगा आपको, और वही किस प्रकार से बताना चाहेंगे वो खुद जाने, वो किस प्रकार से आपको बताएंगे। लेकिन ये ज़रूर है कि वह जाते जाते ज़रूर बोल कर गए हैं कि आपको भी इस कार्यक्रम में जाना है, और उनके आदेश से मुझे यहाँ पर आना पड़ा है। कितनी अद्भुत बात है साहब कि आज भी सशरीर मौजूद न होने के बाद भी वह हमारे बीच में मौजूद है। मुझे तो लगता है कि आज यहाँ पर भी आप जब इतना भव्य आयोजन कर रहे हैं, इतने दूर दूर से लोग आए हैं, तो वह आज भी हम सब लोगों को आशीर्वाद देने के लिए यहाँ पर ज़रूर उपस्थित होंगे। जो भी सच्चे मन से, सच्ची श्रद्धा से यदि उन्हें याद करेगा तो आज भी उनके दर्शन उनको ज़रूर होंगे। नाना महाराज एक यज्ञ कर रहे थे, दत्त याग कर रहे थे। एक व्यक्ति रोज पहुँचे, कितनी देर बोलने का है मुझे? हाँ भाई पूछने का, जैसे अच्छे श्रोता मिल जाते हैं ना तो ये वक्ता का भाग्य होता है। तो मुझे तो अच्छे श्रोता मिल गए, और जब एक बार माइक आता है तो बहुत देर तक भी चलती रहती है। तो दत्त याग नाना कर रहे थे,
चिमनबाग में चल रहा था, जहाँ तक मुझे याद है, बहुत पुरानी बात है। तो वहाँ पर एक व्यक्ति रोज पहुँच जाता था नाना के पास। नाना, जब तक मैं बाहर रहता हूँ बहुत अच्छे से रहता हूँ, लेकिन जैसे ही घर में पहुँचता हूँ तो न जाने क्या मुझे परेशानी आ जाती है, पीड़ा महसूस करता हूँ, मुझे घर में रहना अच्छा ही नहीं लगता। अच्छा ठीक है, देखते हैं। दूसरे दिन फिर पहुँच जाए, जैसे ही यज्ञ समाप्त हो, नाना सभी को दक्षिणा दे और वो लाइन में लग के पहुँच जाए। नाना, वो मेरे घर के अंदर कुछ परेशानी है। ठीक है, यज्ञ पूर्ण हो जाने दे, फिर देखते हैं। अभी यज्ञ के अंदर में कितना व्यस्त हूँ देख रहा है तू, सुबह से रात हो रही है, जब जाके तैयारियां चल रही है। तीसरे दिन फिर पहुंच जाए, यज्ञ पूर्ण हो जाएगा, उसके बाद बात करेंगे। ठीक है, पूर्णाहुति हो गई, वो बैठा है वहाँ पर, पूर्णाहुति हो गई, सब लोग चले गए, सबकी दक्षिणा हो गई, सब जने अपने अपने घर जा रहे हैं। वो पहुँच गया फिर नाना के पास। नाना, वो परसों, हाँ मुझे याद है भाई, आज चलते हैं तेरे घर, चलते हैं। क्या होता क्या है? नाना ने अपनी एम्बेसडर निकलवाई, बैठे उसके अंदर और जाके पहुँचे। रास्ते में बात चल रही है, क्या होता क्या है तुझे? नाना, मुझे मालूम ही नहीं कि क्या होता है। मैं जब मैं घर में जाता हूँ तो परेशान हो जाता हूँ, हमारी सबकी आपस में विवाद होते रहते हैं, हम चुपचाप बैठ ही नहीं सकते। घर के अंदर ऐसा लगता है कि भागो भागो, न जाने क्या कुछ पीड़ा है। मुझे लगता है कुछ ऊपरी बाधा है नाना घर में। हो सकता है घर में बाधा हो। पहुँच गए घर, थोड़े दूर ही, गाड़ी जा नहीं सकती थी उसके घर पे, गाड़ी दूसरी दूर रुकाई, वहाँ से पैदल जाने लगे। थोड़े दूर तक जाने देखे तो बहुत बदबू आ रही है। ये बदबू कहाँ की आ रही है? नाना, मुझे तो नहीं आ रही। अच्छा ठीक है। उसके घर तक पहुँच रहे हैं तो देख रहे हैं वहाँ पर बदबू बहुत आ रही उसके घर से। क्या रखा भैया तेरे घर के अंदर ऐसा जो इतनी बदबू आ रही? नहीं नाना, कुछ नहीं ऐसा। अंदर तक जा रहे हैं तो देखो बाहर उसने बकरियां बांध के रखी, उनका वहीं पर गंदगी हो रही। थोड़ा सा अंदर घुसे तो देखो नाना को बैठने की जगह भी नहीं है। पूरा घर के अंदर उसने क्या क्या चीज़ें पाल के रखी। बकरी तो बाहर बांध के रखी है उसने, अंदर मुर्गे मुर्गियां दौड़ रहे हैं। और क्या रखा है? तो बोले नाना, 2 खरगोश ही हैं बस। और अच्छा, तो बच्ची बोल रही चिड़िया भी तो है अपने पास, यही है कि और कुछ है? नाना, मुझे तो लगता है बस इतनी ही चीज़ है, और कुछ रह गया है? तो छोटा बच्चा बोलता है, वो मेरे सफ़ेद चूहे का भी तो बताओ, वो कितने हैं? तो बोले 4-5 वो भी चूहे, उन्होंने खोद खोद के रखा है घर। नाना समझ गए कि इसकी परेशानी क्या है। पूरे घर में बदबू आ रही है, कहीं कहीं जाले पड़े हैं, और इन सब जानवरों के कारण, पशुओं के कारण पूरा घर पूरा गंदा पड़ा है। अब उसके पास एक कुर्सी भी नहीं है कि नाना को, नाना खड़े ही हैं। नाना, क्या करूं? मेरे को तेरी समस्या समझ में आ गई कि तेरे को बाहर क्यों अच्छा लगता है और घर में जाने के बाद क्या लगता है। क्या करे नाना? तू सबसे पहले तो ऐसा कर, ये जितने अंदर तूने बांध के रखी ना सब, इनको सबको बाहर कर। ठीक है, पूरे घर की सफाई, जितने लोग हैं सब जने आओ, पूरे घर की अच्छे से सफाई करो। नाना ने पूरे घर की सफाई करवा दी। भैया कोई कुर्सी उर्सी है मेरे लिए? हाँ है नाना, पीछे की तरफ है। वो लेकर आया तो देखो उस पर भी बहुत गंदगी, पहले धो इसको। कुर्सी को धुलवाया, नाना बैठे, आसन लगाकर बैठे। अब ये जो घर की खिड़कियां जो तूने बंद करके रखी, इन्हें खोल, बाहर की शुद्ध हवा अंदर आने दे। और कोई भगवान वगवान के फोटो हैं? हाँ नाना है तो सही, कहाँ है? ढूंढो। ओ श्री कृष्ण भगवान का एक पीछे अंदर फोटो रखा है। कहाँ रखा है? नाना देखता हूँ, मुझे नहीं याद है कब से रखा है। अरे उन्हें बाहर निकाल, जिन्हें छुपा के रखा है तूने अंदर। नाना ने फोटो बाहर निकलवाया, इन्हें साफ तो कर। साफ करके अच्छे से लगाया। कुछ अगरबत्ती वगैरह घर के अंदर है? नाना रोज लगाते हैं, लेकिन बदबू इतनी आती कि समझ में ही नहीं आता। अब तू लगा, तुझे खुशबू आएगी। और नाना ने फिर अगरबत्ती लगवाई, 4 अगरबत्ती लगाई यहाँ पर। और अब तुझे कैसा लग रहा है घर के अंदर, बता। नाना, आपके आने से चमत्कार हो गया, मेरे आने से चमत्कार नहीं हुआ। तूने अपने अंदर न जाने कब कब से इतनी गंदगी पाल के रखी थी, जिसके कारण तुझे दुनिया अलग लग रही थी। तो बाहर तो अच्छा रहता था, लेकिन अंदर आने के बाद तू अच्छा महसूस नहीं करता था, और इसी कारण तुम्हारी आपस में विवाद चलते रहते थे। और हम लोग भी शायद ऐसा ही करते हैं, तो गुरु की सही महिमा हमें जानकारी नहीं मिल पाती। गुरु कैसा होना चाहिए, कब होना चाहिए और कहाँ मिलना चाहिए, इसकी जानकारी हमें इसलिए नहीं मिल पाती क्योंकि हम भी अपने अंदर कई वर्षों से कई चीजें दबा के बैठे रहते हैं। पिछली दीपावली ने हमारी सासू माँ ने हमें कुछ कहा था, इस दीपावली तक बहू पकड़ के बैठी है। सर्वांसमोर सांगितलं होतं मला, अरे
कसं सांगितलं होतं? सर्वांसमोर सांगितलं की असं कसं केलं तू? अकेले में नहीं बोल सकती थी। साल साल भर तक हम ऐसी छोटी छोटी अपने अंदर पाल के रखते हैं चीज़, इनको सबको खाली करो, अंदर की चीज़ खाली करो, तो तब ही नई चीज़ हमारे अंदर प्रवेश करेगी और गुरु की महिमा का सही उदाहरण हमारे जीवन में भी आएगा। मुझे बोलने का मौका दिया और बहुत अच्छे से आप लोगों ने सुना, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। है सारा जहां उसी का जो मुस्कुराना जानता है रोशनी उसी की जो दीपक जलाना जानता है, और हर तरफ मंदिर मस्जिद चर्च गिरजाघर है, लेकिन ईश्वर उसी का है जो सर को झुकाना जानता है। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शनि महाराज की जय। संचालक जी अब आपका। महामंडलेश्वर संत श्री दादू महाराज, आपने इतना अच्छा जो प्रवचन दिया, प्रवचन नहीं बोल सकते उसके लिए तो बहुत, हमें तो ऐसा लगता था कि और बोले, लेकिन समय की पाबंदी है। हम आप बहुत अंतःकरण से आपके आभार प्रदर्शित करते हैं। धन्यवाद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हरिओम तत्सत। खरं तर अमृत पिल्यावर एखादा चहा पाजावा असे दादूराव महाराज इतकं सुंदर बोलल्यानंतर बाकी कुणी बोलणं हे खरंच फार मोठं धारिष्ट होईल, पण थोडा प्रयत्न करतो आहे। आपण सर्व ज्या त्रिमूर्ती शिष्य आहेत, थोरले महाराज, बाबा आणि दादा, थोरल्या महाराजांनी आम्हाला भजन शिकवलं, भजन कसं करावं, भजनामध्ये कसं रममान व्हावं हे आम्हाला थोरल्या महाराजांनी शिकवलं। बाबांनी आम्हाला भजनाचं भोजन कसं करावं हे शिकवलं, आणि बाबा भजनाचं भोजन करून बाबा संपूर्ण भजन हे आपल्या अंतरंगात रमवत गेले, आणि आदरणीय दादांनी हे भजन आणि भोजन आप सर्वस्त भारतामध्ये बाहेर भ्रमण करून संपूर्ण ठिकंदामध्ये हे जे आपलं हरिओम तत्सत परिवाराचं भजन आहे हे संपूर्ण ह्याच्यामध्ये रमवलं। म्हणून भजन, भोजन आणि भ्रमण हे तीन मूर्तींनी हे सिद्ध केलं, आणि हे सर्व आपण करता करता आपण आपल्या सर्वांचं कल्याण करून घेणार आहोत हा मला विश्वास आहे। गुरुदेव दत्त। राज जी से मैं निवेदन करती हूँ कि आप भी हमें कुछ आशीर्वाद पर कुछ बोलिए। आपने संचालन हिंदी में किया तो मैं हिंदी में बोलूं कि मराठी में बोलूं? लिंक देखना पड़ती ना, हिंदी की लिंक आने के बाद मराठी कैसे क्लिक हुआ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। दोन गोष्टी फक्त सांगणार। महाराजांनी खूप विशद आणखीन व्यावहारिक पक्षाला धरून आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, तेव्हा आणखीन शब्दाच्या उगाच फोडी करत बसण्यात काही अर्थ नसतो। स्पष्टच सांगावं, आमच्या जीवनात जेव्हा सद्गुरूंचं पदार्पण होतं तेव्हा सद्गुरूच्या मागे लागणारे दोन शब्द जे चुकून मानवीय दृष्टीने आपण लावून घेतो, याला आपण ह्युमन सायकोलॉजी म्हणतो, ते आपल्या डिक्शनरीतनं गेले पाहिजे। पहिलं, सद्गुरू गेले किंवा सद्गुरू मेले, है ना? हे दोन जे शब्द आहेत हे सद्गुरू प्राप्ती झाल्यानंतर आपल्या डिक्शनरीतनंच संपले पाहिजे, कारण सद्गुरू कधीच जात नाही आणि सद्गुरू कधीच मरत नाही। सद्गुरू हे जे तत्व आहे, समर्थ म्हणतात, जे सद्वस्तू दाविती सद्गुरू जाणी जेती। ज्यांनी जीवनात सद्वस्तू आम्हाला दिलेली आहे तो व्यक्ती आमच्या जीवनातनं जाऊ शकत नाही, पहिली गोष्ट। आणि दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट जी सध्या वर्तमान काळामध्ये चालू आहे, दादू महाराजांनी सांगितलं, आपल्या सगळ्यांची तारीफ केली, मी देखील भरभरून तारीफ करतो की सद्गुरू इतका मोठा असतो की 40-40, 50-50 वर्षसुद्धा आम्ही एकाच सद्गुरूला धरून चाललो आहोत। खरं पाहिलं तर ही आमची भारताची सनातन संस्कृती आहे। त्या सनातन संस्कृतीची ही विशेषता आहे की इथे बालपणी विवाह झाला असेल आणि वयाच्या 60व्या वर्षी गौना झाला
तरीसुद्धा ती मुलगी माहेरी आणि मुलगा आपल्या घरी लग्न न करता राहतात की आमचं लग्न झालेलं आहे. ही आमची संस्कृती आहे. मग तसंच सद्गुरू प्राप्ती झाल्यानंतर सद्गुरू बदलत राहणं ही विशेषता मुळीच नको. सद्गुरू कोणा ना कोणाच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन करतील, पण मार्गदर्शन जर सद्गुरूंनी केलं तर याचा अर्थ हा नाही की आता आम्ही यांना सद्गुरू करावं. जसं एक पतिव्रता स्त्री त्या पतीला सोडून राहू शकत नाही, दुसऱ्याचा विचार जरी तिने केला तरी ती कोटी कोटी पापाची अधिकारी असते. तसंच सद्गुरूंनी दिलेला मंत्र किंवा ज्या सद्गुरूंकडून उपदेश धारण केल्यानंतर इतर किती जरी संत भेटले, मोठे मोठे जरी संत भेटले, नवे नवे विद्वत्तेच्या क्षेत्रावरती पुढे गेलेले जरी भेटले, तरी माझा सद्गुरू तो श्रेष्ठ आहे आणि श्रेष्ठ आहे. तो श्रेष्ठ असेल पण तरीसुद्धा माझ्या सद्गुरूपेक्षा श्रेष्ठ नाही. हा विचार नेहमी साधकांनी आपल्या मनात ठेवावा. आणि म्हणून गेले हा विचार किंवा सोडून गेले हा विचार कधी आपल्या मनात यायला नको. ज्या ज्या वेळेस, कारण ही वस्तू युनिव्हर्सल ट्रूथ आहे, म्हणून आमच्या इथे सगळ्या संतांनी मार्गदर्शन करत असताना एक गोष्ट नक्की म्हटली आहे, काही करू नका, फक्त एक लक्षात ठेवा, काय, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन. त्या पलीकडे कोणीच नाही. म्हणून त्या सद्गुरूंच्या चरणाकडे लक्ष नेहमी ठेवावं. आणि चरणांचा चेहरा नसतो बरं. म्हणून जोही सत्पुरुष भेटेल तिथे चरणावरती मस्तक ठेवावं आणि ते चरण आपल्या सद्गुरूचे आहे हेच नेहमी मानावं. याच्या एक छोट्याशा उदाहरणावरनं सांगतो. एक छोटंसं म्हणजे जलाशय होतं. त्या जलाशयामध्ये काही मासे होते, काही म्हातारे मासे होते, काही यंगस्टर्स होते, अगदी 24 सेंचुरीमधले है ना, इंटरनेट इंस्टाग्रामवाले. तर मग असे काही मासे होते, काही म्हातारे मासे होते, 1-1 लाख जप लिहून ठेवणारे, आहे की नाही, असेही मासे असतात. तर मग असे काही मासे होते. मग तिथे एक व्यक्ती आला. तो व्यक्ती जसा आला तसा काही मास्यांनी सांगितलं, अरे याच्यापासून दूर व्हा, याच्या जवळ जाऊ नका, याच्या जवळ जर तुम्ही गेला तर तुम्ही मृत्यूकडे जाल. काही मास्यांनी ऐकलं, काही मास्यांनी नाही ऐकलं. ज्यांनी नाही ऐकलं ते त्याच्याजवळ गेले. त्याच्याजवळ गेल्यामुळे त्यांचं भक्षण झालं, कारण तो आलेला होता तो बगळा होता. बगळ्याच्या जवळ गेल्यामुळे मासे जे होते ते भक्षण झाले. मग काय झालं, मग परत कोणी एक आला. मग तो आला, तो त्याच्यात बसला, त्या तळ्यामध्ये, त्या जलाशयामध्ये उभा राहिला. उभा राहिल्याबरोबर परत म्हातारे मासे ते ओरडले, अरे आता याच्यापासून जर वाचायचं असेल तुम्हाला तर याच्या पायाकडे जा. सगळेजण याच्या पायाकडे गोळा व्हा. पायाकडे जेव्हा गोळा व्हाल तर वाचून जाल, पायापासून दूर जाल तर तुम्ही मरण पावाल. ते जे यंगस्टर्स होते ते सगळे म्हणाले, काय मूर्खासारख्या गोष्टी करता, कधी म्हणता पायाजवळ जा, कधी म्हणता पायापासून दूर जा, काय आहे ते एक नक्की सांगा. म्हणे नाही, याच्यात तुम्ही पायाजवळच जा तर तुम्ही वाचाल. बरं, जे पायाजवळ गेले ते वाचले सगळे, जे पायापासून दूर गेले ते सगळे पुढे मरण पावले. कारण असं होतं की हा जो दुसरा आला होता हा माणूस होता आणि हा मास्यांना पकडण्याकरता जाळ टाकतो आणि ते जाळ कधी स्वतःच्या पायावर टाकत नाही, तो पायापासून दूर टाकतो. म्हणून त्याच्यापासून जे दूर गेले ते सगळे जाळामध्ये अडकले आणि परत मरण पावले. जे पायाजवळ गेले ते सगळेच्या सगळे जिवंत राहिले, आनंदात राहिले. मग तसेच समाजामध्ये जे की म्हातारे मासे आहेत ते आम्हाला ओरडून ओरडून सांगतात, अरे सद्गुरूच्या चरणाकडे जा, कारण सद्गुरू मायाजाळ रूपी एक जाळ टाकतो. आणि ते जाळ कसं असतं माहिती आहे का, प्रलोभनाचं असतं. सद्गुरू सहजासहजी कोणाला काहीच देत नाही. सद्गुरूंपेक्षा मोठा स्वार्थी व्यक्ती कोणी नाही. अनुभवाने सांगतोय, सहज कधीच देणार नाही. द्यायला बसले तर तुम्ही जे घेताय तुमच्या झोळ्या फाटून जातील, पण ते देता थकणार नाही. पण सहजासहजी काहीच देणार नाही. आपण जेव्हा त्यांच्याकडे जातो तेव्हा ते आपल्याला काय म्हणतात, अच्छा तुझं हे बरं करायचं आहे का, हे सुख घे, जा.
हे सुख घेता. आणि माणसाची प्रवृत्ती कशी असते, दरवेळेस काही ना काही मागायची असते. तो आपला जातो, आपली समस्या सांगतो, सद्गुरू समस्या सॉल्व्ह करतात, आपण दूर जातो. सद्गुरूकडून जी मुख्य वस्तू घ्यायची आहे ती आपण घेतच नाही. सद्गुरू म्हणतो वा आनंद आहे. ज्याचा सद्गुरू रात्री आनंदात झोपतोय याचा अर्थ आहे की त्याचे सगळे शिष्य स्वार्थी आहे. कारण सद्गुरू काय करतो, त्यांचा स्वार्थ पूर्ण करून देतो आणि मग आनंदात झोपतो. आणि ज्याचा सद्गुरू आनंदाने झोपतच नाही, त्याला झोपच येत नाही, त्याला ही काळजी असते, हा रात्री 12 वाजता बसून अनुष्ठानाला बसला आहे, हा या दिवसामध्ये अनुष्ठानाला बसला आहे, हा आत्ता माळ घेऊन बसला आहे. ही काळजी ज्या सद्गुरूला असते तो सद्गुरू रात्रभर झोपू शकत नाही. की त्याला माहिती की हा नक्की कुठेतरी माझ्याकडनं काहीतरी मागणार आहे आणि ते जे मागणार आहे ते मला याला द्यावं लागेल, कारण मी सांगितलेल्या मार्गावरती हा पुढे चालला आहे. म्हणून सद्गुरू स्वतःला खूप वाचवतात, सहजासहजी देत नाही. सगळ्यात पहिले ते काय करतात, माणसाला ओळखतात. हा कसा आला आहे, सद्गुरूंना माहिती असतं हा पहिला जो आलेला आहे हा अभावामुळे आलेला आहे, याला काही ना काही अभाव आहे, म्हणून हा माझ्याकडे आला. मग याचा अभाव दूर करतो. दूर केल्यानंतर हा मला सोडून जाईल, माझा होणार नाही. मग दुसरा जो आला आहे तो कोण आहे, म्हणजे तो प्रभावामुळे आला आहे. यांनी सांगितलं म्हणून त्याच्यामुळे आला, त्यांनी सांगितलं म्हणून त्याच्यामुळे आला, त्यांनी सांगितलं म्हणून त्याच्यामुळे आला. मग याच्या प्रभावाने आला आहे, त्याच्या प्रभावाने निघूनही जाईल. मग जो तिसरा आला आहे, थर्ड कॅटेगरी, तो स्वभावाने आला आहे, स्वाभाविक रूपे आला. आणि तो जो स्वभावाने येतो तो सद्गुरूकडनं तेच सगळं घेऊन जातो जे त्याला हवं असतं. बाकी इतर जे येतात ते सद्गुरूकडनं भौतिक वस्तू मागत राहतात. आता कल्पना करा ना, या इंदोरला केवढं मोठं सौभाग्य लाभलं आहे इंदोर नगरीला, की इथे परमपूज्य माधवनाथ महाराजांची समाधी आहे. ते माधवनाथ महाराज ज्यांचं पंचायतन म्हणजे गजानन महाराज, साईबाबा किंवा नरसिंहदासजी महाराज, धोंडीबुवा पळुसकर, असं मोठं श्रेष्ठ लोक त्यांचं पंचायतन, त्यातले माधवनाथ महाराज इंदोरला. त्यांच्यानंतर म्हणजे ज्यावेळेस महाराजांनी समाधी घेतली 1936च्या जवळपास, त्यावेळेस इंदोरला एक पंचायतन होतं मोठ्या संतांचं. आणि ते मोठे संत म्हणजे कोण, परमपूज्य नाना महाराज, परमपूज्य भक्तराज महाराज, परमपूज्य धांडेशास्त्री, परमपूज्य पारनेरकर महाराज, परमपूज्य सुखदेव शास्त्री. हे एक पंचायतन होतं. आणि जेव्हा हे पंचायतन जायला लागलं तेव्हासुद्धा कुठे ना कुठे दुसरे इतर पंचायतनं असतीलच. कारण कोणीही जातं, जेव्हा जागा रिकामी करतं तेव्हा आपल्या जागेवरती कुठेतरी नियुक्ती करून जातं. आणि म्हणूनच दासबोधामध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे की धर्मसंस्थापनेचे नर ते ईश्वरी अवतार झाले आहेत, पुढे होणारं देणे ईश्वराचे. म्हणूनच म्हटलं असं. म्हणून त्या सद्गुरू तत्वावरती लक्ष ठेवा. आणि अनुभवाचं जे सांगितलं आपल्याला की सद्गुरूच्या चरणाकडे जा म्हणजे वाचाल, सद्गुरूच्या चरणापासून दूर जाल तर मायाजाळामध्ये अडकाल, अभाव आणि प्रभावामध्ये राहाल. स्वभावामध्ये येण्याकरता पायाकडे यावं लागेल. एकदा पायाकडे या, स्वभावात राहा आणि स्वाभाविक राहा. जे आमच्या सद्गुरूंनी सांगितलं आहे, उगाचचं आडंबर करू नका, स्वाभाविक राहा, सरळ राहा. आणि आम्ही ज्या परंपरेमध्ये आहोत सगळेजणं, त्या सगळ्या परंपरेमध्ये आमचे सद्गुरू कुठेही आम्हाला तामझामवाले भेटले नाही. म्हणजे दादांना तर अशीसुद्धा एकदा माझ्यावरती परिस्थिती आली की संघाच्या संचलनाचा मी मुख्य शिक्षक होतो आणि दादा संचलनामध्ये होते पंतविद्या कॉलनीच्या मैदानात गणवेश घालून. तर ही सुद्धा स्थिती होती. त्यांना नंतर नमस्काराला गेलो होतो. आमचे त्यावेळेस शाखेचे कार्यवाह दत्तामुळे ते मला म्हणाले, आत्ता नमस्कार नको करू, आत्ता ते संघाचे स्वयंसेवक आहे, कारण गणवेशात आहे. तर अशी सुद्धा स्थिती होती. तात्पर्य काय, इतक्या कॅज्युअल, इतके सहज आणि इतके स्वाभाविक सद्गुरू जेव्हा आपल्याला भेटतात ना तेव्हा आपल्याला त्यांची जाणीव होत नाही. आणि दुर्दैव काय माहिती आहे, त्यांनी आपलं भौतिक स्वरूप जेव्हा सोडलं की मग आपण रडत राहतो स्वतःच्या कमजोरीवरती की अरे जे मला घ्यायचं होतं ते मी घेतलं नाही, मी फक्त याच्यातच आनंद केला की दादांनी माझ्याकडनं कब्बशी विसळवून घेतली आहे, दादांचं धोतर मी धुतलेलं आहे, किंवा मी याच्यावरतीच मी गर्व करत राहिलो. मी त्या गोष्टीवरती गर्वच नाही केला की त्यांच्याकडनं मला काय घ्यायचं होतं आणि ते मी नाही घेऊ शकलो. तेव्हा अजूनही उशीर झालेला नाही आहे. अजूनही आम्ही
फक्त डोळे बंद करून स्मरण केलं की सद्गुरू आम्हाला द्यायला तयार असतात, ते आपण सगळ्यांनी घ्यावं आणि आनंद करावा. ही 60 उत्तराची कहाणी 60 उत्तरीच पूर्ण करतो बरं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. किती सुरेख सांगितलं आचार्यजी, खूप सुरेख, खूप सुरेख. अगदी साध्या सोप्या समजेल अशा भाषेमध्ये गुरु इतके सुंदर उलगडवलेत. आम्ही फार आभारी आहोत. धन्यवाद. संतांचा सत्कार आणि जे संस्थानिकांचा सत्कार आणि आशीर्वचनाचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय सुंदर आणि पवित्र वातावरणात, मंगलमय वातावरणात संपन्न झालेला आहे.